आई ही कशाला फोन करते? आई मी जरा घाईत आहे, नंतर फोन करतो. कायची घाई रे? हा, जरा थोडा वेळ बोल माझ्यासोबत. आता काय बोलायचंय तुला? झालं का तुझं डोकं शांत? नाही म्हटलं, डोकं शांत झालं असेल आणि घाईघाईनं राधिकाला परत आणण्यासाठी निघाला असशील तर तुला त्रास नाही देत. आत्ताच ठेवते फोन. बरं आई मी सगळे निर्णय हे शांत डोक्यानेच घेतो आणि हा निर्णय घेण्याच्या आधी मी 1000 वेळा विचार केलाय, त्यामुळे यामध्ये बदल होणं शक्य नाहीये. मी जे काही केलंय ते पूर्ण विचार करूनच केलंय. ओके? नाही पोरा, पुरा विचार नाही केलायस तू गुरु. राधिकाच्या आयुष्याचा, तिच्या जबाबदारीचा, अथर्वाचा, कोणाकोणाचाही तू पुरा विचार केलेला नाहीये. मला मान्य आहे तुला राधिकापेक्षा ती शनया जास्त आवडते, कारण ती मॉडर्न जमान्याची आहे, सुंदर दिसते. अरे बाबा, पण हे असं वरवरचं सौंदर्य आणि त्याचं आकर्षण आज ना उद्या संपते गुरु. मनातलं सौंदर्य जे असतं ते कायम टिकून राहतं आणि ते राधिका जवळ आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न कर ना तू बाळा. का क्षणिक मोहापायी स्वतःच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून आला तू? का? आई मला प्रेम आणि मोह आई मला प्रेम आणि मोह यातला फरक कळतो. शनायाबद्दल काही मला फक्त अट्रॅक्शन वाटत नाही, माझं प्रेम आहे तिच्यावर. हे कायचं स्वार्थी प्रेम रे? प्रेम त्यागात असते गुरु, हिसकावण्यात नसते. अरे त्या पोट्टीला कळत नाही का? एवढी अक्कल नाही का की बा आपण एका घरगृहस्थी असलेल्या लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमात पडलोय? हे सगळं मूर्खपणाचं आहे. ह्याच्याने त्या माणसाच्या संसाराचं वाटोळ होईल. एवढंही समजून नाही राहिलं का तिला? जाऊ दे ना, मीच मूर्ख आहे. त्या भयाड पोट्टीकडनं या असल्या समजूतदारीची अपेक्षा करून राहिली मी. हे आई तू फक्त शनायाला दोष देऊ नकोस. मी काहून कोणाला दोष देऊ रे? नाही नाही, मी कोणालाच दोष देत नाहीये गुरु. मी सत्य परिस्थिती तुला सांगण्याचा प्रयत्न करून राहिले बस. दोष कोणाचा असेल ना बाबा तर तो नशिबाचा आहे, आमच्या आणि राधिकाच्या. हे पाय गुरु, तू जसा तिचा नवरा आहेस ना तसे आम्ही तिचे सासू सासरे आहोत. आई बाबा बोलते ती आम्हाला. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आम्ही लग्न लावून दिलंय तुमचं. तुमच्या मुलीची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ असं वचन दिलं तिच्या घरच्यांना आम्ही. तिला सगळं सुख देऊ. तिला सून म्हणून नाही तर पोरगी म्हणून घरी आणली आहे. आणि तू तू तुझ्या स्वार्थापायी तिला घरातून हाकलून दिलंस का रे? हा, तू तिचाच नाही आमचाही अपमान केलास. तुझ्या या अशा वागण्यामुळे ना 4 चौघांमध्ये तोंड दाखवायला जागा नाही ठेवली तू आम्हाला. आई उगीच वाटेल ते बोलू नकोस. राधिकाशी लग्न झाले तरी आमचे विचार, आमच्या आवडीनिवडी, आमचे स्वभाव अजिबात जुळत नाहीत. आणि काय फक्त लग्न झाले म्हणून एकत्र राहायचं? बरं राहिलो एकत्र तरी त्याला सुखाचा संसार म्हणता येईल का? ए गुरु, संसार कशाशी करतात माहितीये का तुला? हा, हे पाय गुरु, तू माझ्या पोटचा पोर आहेस म्हणून आईच्या मायेनं पुन्हा एकदा समजावून सांगते. पण शेवटचं, या शनयासारख्या पोरी आणाभाका घेऊन आयुष्यभर संसार नाही करू शकत. नटणं मुरडणं एक वेळ जमतं यांना, पण चुलीपाशी रांधणं अजिबात जमत नाही. अरे आपल्या अंगकाठी बिघडू नये म्हणून पोराला देखील जन्म घालत नाहीत या बायका. काय म्हणावं यांना? स्त्री तेव्हा स्त्री होते ज्या वेळेला ती मुलाला जन्म देते. पण हे शनयासारख्या लोकांना नाही पटवून आपण सांगू शकत. उगाच नाही देवाने एवढी मोठी जबाबदारी बाईवर सोपवली. आपल्या लहानग्या पोराला डाहूमाकू घालणं, त्याला लहानाचं मोठं करणं, यातच स्त्री आपलं सुख मानते. हे कळणार आहे का तिला? सांग बरं, कळणार आहे का त्या शनयाला? गुरु, तुला राधिका जेवढं समजून घेते ना तेवढी शनया नाही समजून घेऊ शकणार. कुठलीच बाई नाही समजून घेऊ शकणार रे. कचकड्याच्या भावल्या आहेत या. एकदा फुटल्या सगळं संपलं. संसार चालवण्यासाठी गावच्या मातीतली राधिकाच लागते. भक्कमपणाची पाठीशी उभी राहणार. नाही तू कर अजून कन्व्हिन्स मला. पण आई एक लक्षात घे, तू कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तरी माझा निर्णय बदलणार नाही.
अरे पण ते राधिकाचा काही दोष नसताना काहून बरं तू तिच्याशी असा वागतोस? हा, सांग बरं. गुरु, माझ्या राजा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. माफी माग तिची, माफ करेल तुला ती. आण परत तिला. आई मी फोन ठेवतो आता. हे बघ, तिच्यासाठी नाही पण लेकरासाठी. हा, बाप जिवंत असताना देखील पोरांना असं बाहेर परक्यासारखं का बरं राहावं, सांग बरं. आता लाखो जणांचे डिवोर्स होतात, त्यांची पोरं वाढतातच ना. अथर्व सुद्धा वाढेल आणि मी त्याचा खर्च देणारच आहे. एक खर्चाच्या गोष्टी कोणासमोर बोलून राहिला रे तो गुरु? त्या खर्च उचला. आजी आजोबा जिवंत आहेत, आम्ही करू त्याचा खर्च. त्यासाठी तुझी गरज नाहीये, कळलं का? काय रे गुरु, लहानपणी तुला आम्ही टाकून दिला असता कोणत्या नातेवाईकांकडे आणि देऊन दिला असता तुझा खर्च. काय किंमत ठेवली असतीस रे तू आमची? आई मी जरा घाईत आहे, आपण नंतर बोलूया. मी नंतर बोलतो. बाय. हॅलो गुरु, गुरु ऐक माझं. ए गुरु, आज तुला तुझ्या आईचं बोलणं पटणार नाही गुरु, कारण तुझ्यावर परिणाम झालाय ना त्याच्या याच्या मतलबी प्रेमाचा. पण एक दिवस तुला जाणीव होईल तू आयुष्यात काय गमावून बसलाय. अहो डबा थालीपीठे दिली आहेत डब्यात. घेतलं ना सगळं? हो. नक्की? हो य. दाढीचा ब्रश इथंच विसरला. अहो लक्ष कुठे आहे तुमचं? जरा नीट बघा, सगळं भरलंय ना बॅगेत ते. भरलंय का सगळं? माझं ना कशात लक्ष लागून राहिलं, इथून पाय निघून राहिला. सारखा बालीचा विचार मनात येतो आणि मनाची कालवा कालव होते ग. पण तिचा विचार करून आपलं पोट भरणार आहे का? काम आहे म्हटल्यावर जावंच लागणार तुम्हाला. तू जरा हळू बोल, बरं दिसतं का ते? अहो पण मी हे बघ, मी पण प्रॅक्टिकल आहे, पण कधी कधी भावनांना जास्त महत्व द्यायचं असते, हे लक्षात ठेव. अहो पण तिला आपल्या आधाराची गरज आहे, कळत नाही का तुला? सगळं कळतंय मला. अहो पण बोट धरायला दिलं, बोट धरायला दिलं ना की हात धरला जातो. तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. आता तुझ्या तोंडी कोण लागणार आहे? बाले, झालं का ग तुझं? मी जाऊन राहिलो ऑफिसला. काय रे दादा, हे घे, तुझ्यासाठी दही आणत होते. दही हातावर घेतलं ना, प्रवास सुखाचा होतो आणि सगळं नीट होत. बाले, राशील ना ग नीट? मी नाही येत. दादा, अरे वहिनी आहे ना बरोबर. तसं नाही, पण काळजी वाटतेच ना ग. मी जसं काम आटपेल तसं औरंगाबाद वरून परत येईन. तर कुठलाही निर्णय घेऊ नकोस बाले. कसलाही वेडावाकडा विचार मनात आणूही नकोस. हो दादा. मी परत आलो ना की आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. तुझा दादा आहे ना, कोणाची पर्वा करायची गरज नाही.